आता कसं खाटावून उठू शकत नाही ना, मग काय करू म्हणले त्याच्यामध्ये काय करा, गळ्यापर्यंत राग भरा. कारण ते बिड्या फुकून फुकून काय केलं त्याने, त्या फुफ्फुसाचं सगळं सत्यानाश करून टाकला होता. देवान देताना चांगलं दिलं पण याने व्यसन करून खराब केलं. आणि मग ते सारखं कप बाहेर पडायला लागला. थुंकायला सुद्धा जाण्या इतकी ताकद त्याच्या शरीरात राहिलेली नाही, वय भरपूर झालेलं आहे. मग काय करेल आता, व्यवस्थेनं दुसरं काही साधन नाहीये. त्या बाजीच्या जवळ येते मडकं राग. एका मडक्यात दही, दुसऱ्या मडक्यात तूप आणि तिसऱ्या मडक्यात राख प्लस तूप. आता मडक्याचा आकार सारखाच आहे आणि त्याचं जर तोंड बांधून घेतलं भरल्यावर आणि मग गिफ्ट द्यायचं, त्याला चांगलं सजवलं, फुलं लावले, लेस लावले, डेकोरेट केलं भारी. आणि जे चांगलं डेकोरेट, ज्याच्यात माल कमी आहे ना किंवा खराब आहे, असा रे कचरा माल आहे ना, त्याला जास्त डेकोरेट करावं लागत. आणि ज्याचा माल प्युअर आहे ना त्याला डेकोरेट करायची गरज नाही, क्वालिटीच बस, त्याला बस जास्त जाहिरातीची गरज पडत नाही, त्याला पाठी पण लावावं लागत नाही. मग ते तिन्ही मडके डेकोरेट केले. सहज जर विचार केला ना, आपला व्यवहारातला भाव कसा आहे पाहना, कशी वृत्ती आहे सहज. जे चांगलं डेकोरेट केलेलं मडक आहे ना, पहिले त्याचा भाव विचारते, त्याला माहित नाही आत काय, पहिले त्या मडक्यात त्यालाच इतका भाव घेऊन टाकी.